आधी सावंत साहेब आले होते. त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघ मुंबई या पदवीधर मतदारसंघाचे शिंदे गटाचे शिवसेना डॉक्टर दीपक सावंत आले होते. आत्ता नवनिर्वाचित झालेले खासदार ठाण्याचे सन्माननीय नरेश म्हस्के साहेब आले होते. आणि आता शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे सन्माननीय शिवाजीराव नलावडे आले होते. आणि ते साहेबांना भेटून त्यांच्या शुभेच्छा घेऊन आत्ताच गेलेत. आणि साहेबांनी आम्हाला मदत करावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणि त्याप्रमाणे आता ते आपापल्या निवडणुकीच्या कामाला गेलेले. पाठिंबा दिलाय राज ठाकरे यांनी या उमेदवारांना, कारण त्या उमेदवारांचं नाही, आम्ही पाठिंबा दिलाय. आम्ही लोक सोबत असल्यामुळे त्यांना आम्ही मदत करण्याची आमची भूमिका आहे. सुधीर मुनगंटीवारांना मगाशी असं म्हटलं की राज ठाकरेंना पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणासंदर्भामध्ये जर काही चूक झाली तर मला ऍक्च्युली त्यांना फोन केला होता. त्यांचं म्हणणं आहे की माझं त्यांच्याशी बोलणं झाले आणि आम्ही या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांना कळवणार आहे की असं निमंत्रण न जाणं म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे. मला माहिती नाही त्या गोष्टीमधलं अजून, परंतु साहेबांना निमंत्रण आलं की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मला कल्पना त्या गोष्टीची. मुनगंटीवारांना असं म्हटलं होतं की माझं तुमच्या बाळा नांदगावकरांशी बोलणं झालं. त्यांचा मला फोन आला होता, मी त्यांना सांगितलं. पण साहेबांचं परस्पर बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना नाही. 13 तारखेला खरं तर महत्वाचा दिवस आहे. मनसेच्या 2 महत्वाच्या बैठका आहेत, निवडणूक देखील आहेत. कशा पद्धतीनं नियोजन असेल? एक इलेक्शन कमिशनची अध्यक्ष म्हणून जी नेमणूक करायची असते त्याची रितसर निवडणूक होती. आणि ती उद्या दुपारी 3 वाजता माटुंगा दादर कल्चरल हॉल जिथे आहे इथे आहे. आणि सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष,